नमस्कार विद्यार्थी मित्र हो, सर्वांना नमस्कार. इयत्ता 9वी घटचाचणीकरिता उजळणी टॉपिकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. चांगल्या रीतीचं सहकार्य करत आहात, तास ऑब्झर्व करत आहात, बघत आहात, त्याचा अभ्यासही करत आहात, त्याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद. नव्यानं जॉईन होणाऱ्या मुलांच्यासाठी विनंती की गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्वरित की तुम्हाला ते पहिल्यापासूनचे लेक्चर्स जरूर बघा. ज्या टेस्टला आपल्याला समोर जायचं आहे त्या टेस्टच्या मधल्या काही गोष्टी फोकस असायला पाहिजेत. मी पुढं जायचं आणि तुम्हाला मात्र याची आवश्यकता नसायची, म्हणजे की तुम्ही मात्र वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन असायचं, म्हणून काही भागाचा जो भाग आहे तो रिव्हिजन वजा आपण भाग इथं बघतो आहोत. ठीक आहे. पेपर्स सोपाच आहे, सोपा जाणारच आहे तुम्हाला, त्याबद्दल काही प्रश्न नाही. फक्त कॉन्फिडन्सचा अभाव आहे तुमच्यामध्ये. सोपा जाणार आहे की अवघड जाणार आहे किंवा हे येणारच नाही वगैरे, हा जो भाग आहे तो कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये निर्माण करणं हा मुख्य हेतू आहे. मी शाळेलाच गेलो नाही आणि कसा काय पेपर देणार? नक्कीच बाळांनो, टीचर्सच्या शिवाय टीचरांच्या समोर न जातासुद्धा मला परीक्षेला द्यायचं आहे किंवा गेलो नाही, मी त्या टेस्टला थांबलो नाही, त्यातले काही प्रश्न टॉपिक नंबर 1 आणि 2 मधले आपण बघतोय, तर गेलो नाही तरी पण मला लिहायची ही पहिली वेळ आहे. मी तुमच्या जागी विद्यार्थी असतो तरी माझाही हाच प्रश्न असता की मला शिक्षकांनी, आणि त्यात गणितसारखा विषय तर फारच प्रॉब्लेमचा आहे, त्याच्यात थोडंसं सोल्युशन, थोडीशी फुंकर तुमच्या मनाला घालण्याचा हा प्रयत्न आहे. ठीक आहे बाळांनो. AM आहे 7, AB आहे 13 आणि हे असं आहे बघा, AMB असं आहे आणि मग MB किती असेल असं ते गणित आहे. बाळांनो, हा भाग मी परत पहिल्यापासून चांगल्या रीतीनं तुमच्यासमोर फेस केलेलं आहे, लर्न केलेलं आहे. याच्यामध्ये याचं उत्तर असं असतं, हे A नावाचं गाव आहे, B नावाचं गाव आहे, त्याच्या दरम्यान कुठेतरी M आहे, मध्ये नव्हे, दरम्यान. तर A नावाच्या गावापासून A आणि B ही 2 गावं दूर आहेत, त्याच्या दरम्यान कुठेतरी, बरोबर मिड पॉईंटला नाही, असं हे M आहे. असं कुठेतरी ते दरम्यान आहे. मग ह्याच्यामधलं हे आहे 7, हे A पासून B आहे, हे किती आहे सांगा बरं? हे 13 आणि हे अंतर किती असेल? झालं की उत्तर किती असणार सांगा आता? किती असणार बघा की. हेच फक्त ह्या जॉमेट्रिकल कंडिशनच्या वापर करून आपल्याला सॉल्व करायचं आहे. हे इथं किती राहिलं बघा की, हे सगळं 13 आहे, त्यातलं हे 7 आहे, हे किती राहिलं? करेक्ट, हे 7, हे त्याचं उत्तर येणार आहे. आपण काढताना हे डिस्टन्स फॉर्म, हा जो डिस्टन्स AB आहे याच्यावरून ठरवायचं असतं. डिस्टन्स AB जे आहे, हे AB, हे डिस्टन्स AM आणि डिस्टन्स हे जे अंतराचा फॉर्म आहे MB, ह्या दोन्हीच्या बेरजे एवढं असणार. हे AB हे अंतर हे 13 आहे, AM आहे 7 आणि हे आपल्याला माहिती नाही. पुढं आपल्याला याचं असं सॉल्व करावं लागेल. इथं हा असा आला बघा, 13 बरोबर 7 अधिक x, 13 वजा 7 म्हणजे x, याचं उत्तर 6 आलं आणि हे आपलं MB असेल. MB बरोबर 6. असा हा अंतराचा सूत्राचा वापर करून आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युलाचं एक गणित आपल्याला पेपरमध्ये सॉल्व करायचं आहे. भरपूर गणितं ही दरम्यानचा संकल्प, हे जे फार दूरचं अंतर आहे, हे डिस्टन्स AB बरोबर अगदी क्लिअर आहे बाळांनो, AB बरोबर AM अधिक MB, ते 13, 6 असं ते गणित. याच्यावरची भरपूर एक्झाम्पल्स आपण पहिल्या तासिकेमध्ये, दुसऱ्या तासिकेमध्ये शिकलेत, तेव्हा तो भाग तुम्हाला तिथं चांगल्या रीतीनं क्लिअर केला आहे. तो आणखीन एक वेळा बघाल. गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब कराल अशी एक रिक्वेस्ट तुम्हाला मी करतो आहे, जेणेकरून परीक्षेला सामोरं जाणारा असा जो कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये निर्माण करावा, यासाठी हा आट्टापेटा. ओके बाळांनो. असं हे प्रॉब्लेम्स, अशी भरपूर एक्झाम्पल्स आपण सॉल्व केलेले आहेत. पहिल्यापासून जी मुलं जॉईन आहेत त्यांना ते माहिती आहे. नव्यानं जॉईन होणाऱ्या मुलांना ते गणित मैत्री चॅनल सबस्क्राईब करावं लागेल आणि मग तुम्हाला ते मिळू शकेल. ओके बाळांनो. गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण संपूर्ण इयत्ता 8वी 9वी 10वी सगळाच अभ्यासक्रम आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. यूट्यूबवरचं गणित मैत्री चॅनल सबस्क्राईब करा, त्याच्या आयकॉनचं जी बेल आहे ती बेल क्लिक करा, पहिल्यापासूनचे सगळे लेक्चर्स अटेंड करा. हां, असा भाग आहे बघा. त्रिकोण ABC मध्ये कोण A आहे 65, कोण C आहे 45,
आणि कोण बी किती असेल. 65मध्ये जी मजा आहे ती 45मध्ये नाही. 65 हां. ह्या त्रिकोणाच्या बद्दलचे 2 कोन दिलेत आणि 1 कोन आपल्याला शोधायला सांगितलं आहे. मॅथ्स सेकंड किंवा टोटल एज्युकेशन हे आपलं नोन टू अननोन. जी गोष्ट तुम्हाला माहिती आहे त्याचा वापर करा आणि मग पुढे जा. ए नावाचा कोन, त्रिकोणाचे 3 कोन, कोन बी, कोन सी हे सेपरेट, ह्याची किंमत ही आहे, याची किंमत ही आहे, तिसरा कोन माहिती नाही, पण हे आपल्याला माहिती आहे तिघांची बेरीज मात्र 180 अंशच असणार. त्यातल्या किमती भरूया. एचं 65, बीचं माहिती नाही, सीचं 45. तात्पुरतं मी एक्स घेतो 180 डिग्री. इथं आपल्याला असं सॉल्व करूया. ह्या दोन्हीची हे 65 आणि 45ची बेरीज करूया. 60 आणि 40 100 म्हणजे हे झाले बघा 110 अधिक एक्स बरोबर 180. ह्या सोप्या गोष्टी बाळा तुम्हाला माहिती आहेत ना. आता हे एक्स बरोबर काय होणार सांगा. आता हे 110 बरोबर चिन्हाच्या या बाजूला असताना 180कडे जात असताना 110 वजा होणार आणि एक्स बरोबर 70 अंश येणार. आता हे दोन्ही मिळून झाले 110 आणि हे 70. मग त्या त्रिकोणाच्या 3 कोणाच्या मापांची बेरीज 180 असणार. हा प्रकरण क्रमांक 2मध्ये रेषेची समांतरता आणि त्याच्या उपयोजनामध्ये समांतर रेषा कसोट्या शिकल्यानंतर त्रिकोणाच्या 3 कोणाच्या मापांची बेरीज 180 असते. ह्याचं प्रूफही आपण ह्याच्यामध्ये शिकलेलो आहोत. हे त्रिकोणाच्या 3 कोणाच्या मापांची बेरीज 180 असते. विरुद्ध कोण एकरूप असतात असे काही प्रूफसुद्धा मी डिटेलमध्ये शिकवले बाळनो आणि त्यामुळे ते तुम्ही तिथं बघाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. तुम्ही हा भाग तिथं समजून घ्यावा. त्यासाठी गणित मैत्री चॅनलला बाळून सबस्क्राईब करत राहा. सगळाच पोर्शन उजळणीसहित तुमच्याजवळ आत्मीयतेनं पोचवण्याचा प्रयत्न राहील. ज्या अर्थी तुम्ही माझ्याशी कनेक्ट आहात त्याचा अर्थ तुमच्या टीचर्सनीच कनेक्ट व्हायला सांगितले. तेच तुमच्यासमोर आहेत. फक्त तुमचे टीचरच तुमच्यासमोर आहेत. फक्त डिफरन्स एवढा आहे की ह्या टेक्नॉलॉजीमुळं आपण चर्चा करतो, एकमेकांच्या संपर्कामध्ये येऊ शकतो. आकृती काढा. 2 कोणांची आकृती काढा. ते 2 कोण एकमेकांचे कोटी कोण असले पाहिजेत. असा भाग कोटी कोण. ज्या 2 कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असते त्याला कोटी कोण म्हणतात. बरोबर ना. कोटी कोण असा ह्यात मी 2 कोण करतो बघा. हा ABC आणि ABD ह्या 2 कोणांच्या मापांची बेरीज 90 येणार म्हणून हे 2 कोण एकमेकांचे कोटी कोण आहेत. आता कॉम्प्लिमेंटरी सप्लिमेंटरी असे 2 काढा की 2 कोण दाखवा की 2 कोण एकमेकांचे पूरक कोण असायला पाहिजे. हे बघा पूरक कोण म्हणजे त्या दोनांची मापांची बेरीज किती येणार सांगा बरं. 180. तुम्ही जर कोण मापक असा ठेवला तिथं तर कोण मापकाचं असं आहे ना, इथल्या ह्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज ह्या कोणांच्या आपल्याला कोणांची जोडी काढायला सांगितले त्यांनी. असं करून ठेवतो. बरोबर 90चे 2 काढला तरी चाललं असतं, पण असं काढूया. हा आणि हा कोण, हा PQR कोण आणि PQS कोण, ही जी कोणांची जोडी होणार ही पूरक कोणांची जोडी होणार. कोटी कोण ज्यांची बेरीज 190 अंश आहे ते एकमेकांचे कोटी कोण म्हणायचं आणि ह्या 2 कोणांना एकमेकांची पूरक कोण असं म्हणायचं. पण समांतर रेषेच्या कसोट्यामध्ये सुद्धा प्रूफ मी चांगल्या रीतीने शिकवले. त्यासाठी पहिले 2 धडे 10-12 लेक्चर्स पाठवले. ते लेक्चर्स अटेंड करा. त्यासाठी गणित मैत्री चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या गोष्टीवरती त्या समांतरता हा कसोटीचा जो भाग आहे हा बाळनो आपल्याला पुन्हा जास्त मुळात मॅथ्स सेकंडला पक्क करण्यासाठी सगळ्या टेस्ट कसोटी विशेषतः समांतर रेषा कसोट्या हार्टली समजल्या पाहिजेत. त्या संगत कोणाची कसोटी काय आहे, आंतर कोणाची काय आहे, व्युत्क्रम कोणाची काय आहे आणि त्याचं उपयोजनात्मक उदाहरण आपल्याला सॉल्व करायची आहेत. हे बघा असं आहे. ह्या 2 रेषा आहेत आणि अशी माहिती दिली आहे. हा 130चा कोण आहे, इथं x आहे, हा y आहे आणि ह्याचं माप 50 आहे. आणि मग असं म्हणलं x आणि y च्या किमती काढा आणि ह्या 2 रेषा समांतर आहेत का, x बरोबर किती, y बरोबर किती आणि ह्या 2 रेषा समांतर आहेत का असा प्रश्न आहे. हा बघा बरं जरासं आता पुन्हा बाळांनो या प्रमेयामध्ये या पहिल्याच प्रकरणामध्ये विरुद्ध कोण एकरूप असतात. या पहिल्या प्रकरणामध्ये विरुद्ध कोण एकरूप. हा बघा
हा किरणांच्या विरुद्ध कोण हा असणार. म्हणजे एक्स माप किती लिहिणार सांगा बरं. विरुद्ध कोण एकरूप असतात. वायचा विरुद्ध कोण बघा, हा वायच्या भुजा आहेत ना त्याच्या विरुद्ध कोण म्हणजे विरुद्ध किरणांनी तयार झालेला हा जो भाग तयार होईल असा आता विरुद्ध किरणांची जोडी नी तयार झालेले कोण हे विरुद्ध कोण असतात. शुअरली वाय कितीचा असणार. करेक्ट. वाय सुद्धा 50चा असणार आणि एक्ससुद्धा हा कितीचा असणार सांगा आता 130चा असणार. आता हा पण 50. आता ह्या दोन कोण, हे दोन कोण कुठल्या प्रकारचे आहेत बघा बरं. हे दोन कोण यस आंतरकोण आहेत. आणि आंतरकोण कसे आहेत बघा इथं बेरीज 180 येते म्हणजे पूरक आहेत. आणि म्हणजे ह्या रेषा कशा आहेत सांगा. याच्या आंतरकोण कसोटीनुसार ह्या दोन रेषा आंतरकोण पूरक आहेत आणि म्हणून ह्या दोन रेषा समांतर आहेत. आलं लक्षात. परीक्षेमध्ये प्रश्न मात्र असा एकदा एक वेळ मागच्या वेळी आला आहे. जरासं ह्याच्या संदर्भातला विचार करून सांगा मला तुम्ही. इथं बघा असा प्रश्न आहे. पाठीमागच्या परीक्षेमधला सांगायला तुम्हाला. या परीक्षेमध्ये असेल किंवा नसेल मला माहिती नाही. हे बघा नाहीतर हा दुसरा अर्थ त्याचा निघू शकेल. असा दोन रेषा आहेत आणि इथं असं एक्स आहे आणि इथं वाय आहे. बघा काय सांगितले. एक्स म्हणजे 71 अंश आहे 71 आणि वाय म्हणजे आहे 108. आणि मग असं म्हणलं की ह्या दोन रेषा पी आणि क्यू नावाच्या दोन रेषा आहेत आणि ह्या दोन रेषा समांतर आहेत का असं विचारले. आत्ता इथंही आंतरकोण मापांची बेरीज 180 आली. एक्स आणि वाय इथं सुद्धा आंतरकोण आहेत. त्यांच्या मापांची बेरीज करून बघूया. व्हॉट इज ॲडिशन ऑफ एक्स प्लस वाय. एक्स इज 71 आणि 108. ह्याची बेरीज बघा बाळांनो. 8 आणि 1 9 7 179 आली. इथं कोणाच्या मापांची बेरीज 180 आली म्हणजे ते पूरक झाले. इथं 179 आली म्हणजे एक न कमी आहे म्हणून नाही चालणार. गौंडी जेव्हा वीट लावत असतो भिंत बांधत असतो तो वळंबा सोडत असतो तेव्हा ते 90च्या अँगलमध्येच पाहिजे. 89 किंवा 91 नाही चालणार. ती भिंत पडेल. म्हणून ह्या दोन रेषा मात्र आता समांतर नाहीत कारण ह्यांचे हे दोन कोण पूरक कोण नाहीत असा तो भाग होता. हे दोन कोण म्हणजे आंतरकोण पूरक नाहीत. आंतरकोणांची जोडी ही तर पूरक कोणाची जोडी येत नाही म्हणून ह्या दोन रेषा समांतर नाहीत. पुन्हा हाही प्रश्न कसेल किंवा ह्या प्रसारखे प्रश्न बाळांनो सगळे कंप्लीट केलेत. गणित भाग 2 सुद्धा निश्चितपणे सोपा आहे. तुम्हाला तो करायचा आहे. तुम्हाला तो यासाठी पहिल्यापासून गणित मैत्रीला जॉईन व्हा. त्यासाठी गणित मैत्री चॅनल बाळांनो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. ओके. हां इथं आणखीन एक ह्या अनुषंगानं आपण हा भाग पूर्ण करून घेऊया मग आपण पुढे जाऊया. इथं असा भाग आहे बघा. रेषा समांतर असल्याच पाहिजेत असं नाही. तरीसुद्धा तिथं संगत कोण आंतरकोण इतकं कोण तयार होणार आहेत. हे बघा ही एक रेषा आहे. तिचं नाव एल आहे. ही एक रेषा आहे. तिचं नाव यम आहे आणि ही त्याची छेदिका आहे. असे एक छेदिक आहे. ह्या छेदिकेच्या बाबतीमध्ये ती छेदिकेचं नाव यन आहे. ह्या दोन रेषांना तिसरी रेषा दोन भिन्न बिंदू छेदते त्यामुळे 8 कोण तयार होतात. हे ए बी सी डी ई एफ त्याची नावं जी एच. इथं तुम्ही असे काही प्रश्न ह्याही गोष्टी आपल्याला पटपट 8th स्टँडर्डमध्ये पण होऊन गेलं होतं म्हणून थोडंसं माहीत आहे का बघा. तुम्हाला नसेल तर ह्या गोष्टी आपल्याला क्लिअर असल्याच पाहिजेत बाळांनो. हा भाग पहिला प्रश्न असा आहे. कोण ए व कोण टिंबाटिंबा हे करस्पॉन्डिंग अँगल आहेत. संगत कोण करस्पॉन्डिंग अँगल एचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता. एचा करस्पॉन्डिंग संगत असाच बरोबर इथं असणारा हा बघा. एचा संगत कोण कोणता कुठला लिहिणार सांगा तुम्ही. एचा संगत कोण कुठला लिहिणार सांगा. हा कोण ए लिहिणार. त्यानंतर दुसरा भाग आपल्याला असा पाहिजे. टिंबाटिंबा कोण व व एफ. टिंबाटिंबा कोण व हे व्युत्क्रम कोण आहेत. अल्टरनेट हे किंवा आंतरव्युत्क्रम व्युत्क्रम कोण. आता संगत ही संगती असते अशी
ह्याच्या खालचा सीचा संगत जी येणार, बीचा संगत एफ येणार, डीचा संगत एच जी येणार, संगतीत. तसं आंतरयुत्क्रम कोण झेड अक्षरावर असणारे हे हा आणि हा एफच्या संगतीत कुठला येणार सांगा बरं. एफचा संगत असला तर बी असता, पण आंतरयुत्क्रम कोण जो आहे, युत्क्रम कोण जो आहे तो असा असणार. हे बघा, हे कुठला कोण लिहिणार सांगा बरं, कोण सी. हाही जरासं विचार करून सोडवायला पाहिजे प्रश्न तुम्हाला. ह्यासाठी सुद्धा संगत कोणकोणते, संगतीमध्ये असणारे आंतरयुत्क्रम झेड अक्षरावरचे, अंतर आतल्या आत असणारे हे अंतर, ह्याचं वर्गीकरण बाळांनो डिटेलमध्ये सगळा भाग मी तो घेतला आहे. त्यासाठी गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा आणि तो तिथं तुम्ही पहिल्यापासून भाग शिका. जीचा अपोजिट कोण कोणता, कोण टिंबाटिंबा व कोण जी हे दोन कोण विरुद्ध कोण म्हणता येईल. विरुद्ध कोण, जीचा विरुद्ध कोण, विरुद्ध कोणाला पलीकडे त्या रेषेकडे जायला गरजच नाही आपल्याला. हे बघा, जीचा विरुद्ध, विरुद्ध किरणांची जोडी कुठला येणार सांगा बरं, एफ. जीचा विरुद्ध कोण. त्यानंतर कोण डीचा, कोण डीचा अंतर कोण कोणता, अंतर कोण कोणता, कोण डीचा अंतर कोण. हे बघा, एकाच बाजूला असणारे हे असे अंतर कोण. डी पासून ईकडे गेला की ते युत्क्रम कोण झाले. डीचा दुसरा कुठला कोण येणार सांगा, कोण एफ. हा कोण जे अंतर कोण आहेत. पण हे संगत कोण, हे युत्क्रम कोण, हे विरुद्ध कोण, हे अंतर कोण, हे आपल्याला ओळखता यायला पाहिजे. संगत संगत संगत, संगती बघा कशी आहे, युत्क्रम बघा कसं आहे, अंतर बघा कसं आहे, विरुद्ध बघा कसं आहे. एकदा ते समजून घ्या. हे असेल तरच आपल्याला मॅथ्स सेकंड हा भाग इंटरेस्टिंग वाटेल. नाहीतर बाळांनो ती एक डोकेदुखी ठरेल. तसं व्हायला नको असेल तर आपल्याला हे समांतरता, समांतर रेषा कसोट्या, ह्या सगळ्या गोष्टी, समांतर रेषा कसोट्या करण्यासाठी बाळांनो हे पहिल्यापासून संगत कोण, अंतर कोण, विरुद्ध कोण, युत्क्रम कोण, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ह्या भाग आपल्याला हा सगळ्याच्या सगळ्या डिटेलमध्ये बाळांनो तो पहिल्या टॉपिकपासून बघितला आहे. तुम्ही ते पहिल्या दुसऱ्या टॉपिक्स अटेंड करायला हवं. तिथं जरूर तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला तो भाग तिथं समजेल. ओके, असा भाग होता. परत पहिल्या धड्यामधला जो पहिला बेसिक भाग होता तोही भाग जर समजला नाही किंवा आला नाही तरीसुद्धा बऱ्याच गोष्टी अडचणीत आपण येणार आहोत. हां, आता एक वाक्य आहे ते सगळ्या स्तरावर वापरून बघूया आपण कसं आहे. वाक्य कसं आहे बघा. त्याला कंडिशनल बनवा, म्हणजे कंडिशनल म्हणजे इफ देनमध्ये बनवा किंवा तुम्ही त्याचं जर तरमध्ये लिहा. सेमीची मुलं जरा समजून घेतील काय करायला पाहिजे ते. आयताचे कर्ण एकरूप असतात असं एक जॉमेट्रीमधलं छानपैकी वाक्य आहे, ऑलवेज ट्रूथ असणारं. आयताचे कर्ण एकरूप असतात. ह्याला कंडिशनल बनवायचं आहे किंवा असं म्हणलं जाईल जर तरच्या स्वरूपामध्ये लिहा. जर एखादा चौकोन बघा, जर एखादा चौकोन अभ्यास करणारा विद्यार्थी चांगल्या गुणाने उत्तीर्ण होतो. जर एखादा विद्यार्थी अभ्यास करत असेल तर तो चांगल्या गुणाने उत्तीर्ण होतो. आपण जसं त्यात वाढवतो तसं एखाद्या चौकोनाचे जर एखादा चौकोन असं म्हणतो, जर एखादा चौकोन आयत असेल बघा, आयत आणि मग त्याचे कर्ण एकरूप. एखादा चौकोन आयत असेल तर त्याचे कर्ण एकरूप असतात. त्याचे कर्ण, जर एखादा चौकोन आयत असेल तर त्याचे कर्ण एकरूप असतात. त्याचा व्यत्यास, एखाद्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतील तर तो आयत असतो. आता तिथला कर्ण एकरूप हा शब्द इथे घ्यायचा. कर्ण एकरूप, जर एखाद्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतील तर तो आयत असतो. बघा, इथला महत्त्वाचा शब्द आयत, इथला महत्त्वाचा शब्द कर्ण एकरूप, यांची अदलाबदल करायची. जर एखादा विद्यार्थी अभ्यास करत असेल तर तो चांगल्या गुणाने उत्तीर्ण होतो. जर एखादा विद्यार्थी चांगल्या गुणाने उत्तीर्ण झाला असेल तर तो अभ्यास करत असला पाहिजे. हा त्याचा व्यत्यास. जर तर, आणि ह्याला आपण पक्ष म्हणतो, ह्याला आपण साध्य म्हणतो. मग आकृती काढा आणि पक्षसाध्य लिहा. हे मूळ वाक्य. जर एखादा चौकोन आयत असेल, याच्यासाठी सुद्धा बाळांनो सरावाची गरज आहे. आपण अशी वाक्य बघायला पाहिजेत किंवा ती लर्न करायला पाहिजेत.
हाही भरपूर सगळे एक्झाम्पल्स आपण त्या परीक्षेमध्ये याच्या दृष्टिकोनातून आपण पहिल्या दुसऱ्या टॉपिकमध्ये बाळांचे घेतलेले आहेत. एखाद्या चौकोनात जर एखादा चौकोन आयत असेल तर त्याचे कर्ण एकरूप असतात. त्याचा व्यत्यास जर एखाद्या चौकोनाचे कर्णच एकरूप असतील तर तो आयत असतो. इथला आयत पलीकडं तिथले कर्ण एकरूप अलीकडं, ह्याला म्हणायचं व्यत्यास, कॉन्व्हर्स. हे कंडिशनल सेंटेन्स. हे इफ देनमध्ये बसवायचं वाक्य, इफ देनमध्ये बसवा असा भाग होता. आणि असा प्रश्न आला याच्यावर असा प्रश्न येऊ शकेल, हे आकृती काढा आणि ह्याचं पक्षसाध्य मांडा. असं जर आलं, आकृती काढा, आयताचे कर्ण एकरूप असतात, हे आकृती काढा आणि त्याचं पक्षसाध्य मांडा. मग ही आपल्याला आकृती बनवता आली पाहिजे. हां, त्याचं आयत ABCD. आता ह्याचं पक्ष म्हणजे गिव्हन पक्ष चौकोन ABCD हा आयत आहे. इट इज रेक्टँगल. हा पक्ष होणार. आणि साध्य काय येणार सांगा, तर त्याचे कर्ण, हा एक कर्ण आणि हा एक कर्ण. साध्य काय येणार बघा, साध्य कर्ण AC एकरूप कर्ण BD असं साध्य येणार. एखादा चौकोन आयत असेल तर त्याचे कर्ण एकरूप असतात. असे आपल्याला फिगर ही काढता आली पाहिजे. तर आयत म्हणजे कर्ण एकरूप असणे असा भाग, हा सोपा भाग. फिगर काढा, आकृत्या काढा आणि मग ते आपल्याला ते लर्न करा. तो भाग तिथं आपल्याला शिकायचा होता. अशा रीतीने बाळांनो सोपे प्रश्न असणार आहेत आणि सोप्या प्रश्नावर आधारित आपल्याला ह्या गोष्टी आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. आता आणखीन एक आता अजून एक एक्झाम्पल आपण पूर्ण करूया. अशा टाईपचे प्रश्न पहिल्या दुसऱ्यामध्ये होऊन गेले होते. पुन्हा जुन्या अभ्यासक्रमामध्ये एक प्रश्न होता. तो एक प्रश्न मला आठवतो तेवढा सांगतो. हा प्रश्न होता इथं, हे जुन्या अभ्यासक्रमामध्ये म्हणण्यापेक्षा जुन्या पेपर्समध्ये म्हणायची पाळली, कारण गेले 2 वर्ष तुम्हाला तुमच्या आणि परीक्षेच्या आणि भेटच नाही. परीक्षा आपण डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये नाहीच. टीचर, स्कूल, शाळा हे सगळं बाजूलाच पडलं आहे सगळं. पण काही गुणी मुलं आहेत कॉन्टॅक्टमध्ये. हा एक कोन 80चा आहे आणि हे सगळेच कोनाची मापं PQRSTUV ही सगळीच कोन आपल्याला एक जर कोन दिला असेल, पण कंडिशन बघा, हे LMNपैकी ही जी रेषा L आहे ना, रेषा L इज पॅरलल टू द लाईन M असेल तर उरलेले सर्व कोन काढा असा भाग असणार आहे. ठीक आहे बाळांनो, आता लाईट गेलेली आहे. वी शुड स्टॉप हिअर. लाईट गेलेली आहे. वी शुड स्टॉप हिअर. आताचं लेक्चर आपण इथं थांबवूया. ओके बाळांनो.